नमस्कार. प्रतिनिधी राहुल गुरव गवडगाव. मित्रांनो, बार्शी तालुक्यातील हे धामणगाव गाव आहे. तुम्ही आता बघत असाल की वारीमध्ये लोक भाविक भक्त वारीमध्ये पंढरपूरला जात आहेत, बरोबर आहे का? त्यामध्येच धामणगाव एक असं तीर्थक्षेत्र आहे की त्या ठिकाणी साक्षात विठ्ठल दर्शन द्यायला येतो बोधले महाराजांना. तर हे मंदिर कसं आहे याची संपूर्ण माहिती आपण आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेलच. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. नमस्कार. धामणगावमधील श्री संत मानकोजी बोधले महाराज यांचे तीर्थक्षेत्र या ठिकाणची सविस्तर माहिती. त्याने पंढरीसारखा धामणगाव केला. वैकुंठ अधिपती विठ्ठल सखा सोयरा जोडला. जो का महाभक्त विख्यात भूतळवटी हा बोध राजा. तया पावलाशी नमस्कार माझा. बोधले महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही धामणगाव नगरी आहे. पांडवांनी धर्मेश्वर लिंग स्थापन केले म्हणून या भूमीला धर्मान्यपूर या नावाने ओळखले जाऊ लागले. नंतर अपभ्रंशाने धामणगाव या नावाने ओळखू लागले. 16व्या शतकामध्ये महाराजांनी धर्मालय बनविले. धर्मालय बनविण्याकरिता बऱ्याच राजे महाराजे यांनी मदत केली. या मंदिरामध्ये हत्ती दरवाजामधून प्रवेश करू शकतो. दरवाजावरती आता सध्या नौबत झडली जाते. या मंदिरामध्ये मानकोजी बोधले महाराज यांची संजीवन समाधी आहे. तसेच बोधले महाराजांच्या वंशजांच्या समाध्या आहेत. यमाजी पत्नी भागीरथी, भगवंत, भाणजी, भोजाजी, गुंडीराज, रंगूबाई, अक्रूर, एकनाथ, अक्रूर, भाऊसो यांच्या समाध्या आहेत. तसेच पांडुरंगाने बोधले महाराजांना दिलेला पादुका, तसेच बोधले महाराज यांचे गुरु वीरपक्ष भारती यांचे पादुका, तसेच धाकटे बंधू विठोजी यांचे समाधी स्थान आहे. धामणगावाला धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते. तसे पंढरपूरला विसावा आहे. तसे धामणगाव मध्ये विसावा आहे. पंढरपूरला चंद्रभागा आहे तर धामणगावला नागसरी आहे. म्हणून धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाते. पांडुरंगाने बोधले महाराजांना आषाढी वारी दिली आहे. प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग एकादशी ते पौर्णिमा पर्यंत येथे उपस्थित
नमस्कार, DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. मित्रांनो, या मंदिराची सविस्तर माहिती, मंदिराचे बोधले महाराजांचे थेट 11वे वंशज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती ऐकणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुमचं नाव सांगा. विवेकानंद भाऊसाहेब बोधले, श्री क्षेत्र धामणगाव संस्थान अध्यक्ष. बरं दादा, हे मंदिर कमीत कमी किती एकरामध्ये आहे सध्या? हे मंदिर 4 एकरामध्ये मंदिर आहे. बरं, पूर्ण 4 एकरामध्ये मंदिर आहे. 4 एकरामध्ये ते भिंत आहे, हां, म्हणजे कंपाऊंड आहे. 4 कंपाऊंड आहे. आणि कंपाऊंडमध्ये जो हत्ती दरवाजा आहे, हत्ती दरवाजावरती नगारखाना आहे. आता सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी नगारा वाजवला जातो. असे एक 20-22 रूम आहे वरती. आणि या ठिकाणी वावरे आहेत. 4 बाजूला वावरे काय पडझड झालेले आहेत. त्या काळामध्ये रूम नसायची, वावऱ्याची अशी व्यवस्था असायची, वावरे आहेत. आणि भक्तनिवास आहे. शौचालयाची आपण व्यवस्था केलेली आहे. आणि पाणी भरपूर आहे मंदिरामध्ये. आणखीन एक प्रश्न असा दादा, की मंदिरामध्ये नेमकं काय काय आहे? म्हणजे मंदिरामध्ये बोधले महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. त्या ठिकाणीच आपण बसलेलो आहोत. आणि त्यांची पत्नी ममताई, त्यांनी गावाच्या बाहेर म्हणजे त्यांच्या शेतामध्ये त्यांचं समाधीस्थान आहे. 2 नंबरचे चिरंजीव त्यांचे पुत्र यमाजी महाराज, म्हणजे यमाचाच अवतार असा असणार आहे. त्यांचं 2 नंबरचं मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये त्यांनी समाधी घेतलेली आहे. त्यांच्या पत्नी भागीरथी आई यांनी समाधी घेतलेली आहे. 2007 मध्ये ते समाधीस्थान संकेत मिळाल्यानंतर ते प्रगट झालेले भागीरथी आई साहेब. भागीरथी आईचं 3 नंबर महाराजांचा नाव भगवंत महाराज. हा भगवंताचाच अवतार. पायी पद्म आणि बेंबीमध्ये हिरा आणि डोक्यावर शिवलिंग अशी त्यांची खूण होती. म्हणून त्यांना भगवंताचा अवतार म्हणलं जायचं. भगवंत महाराज. 3 महाराज अवतारांवर भांजी महाराज, भोजाजी महाराज यांच्या समाधी आहेत. आणि नंतर गुंडेराज महाराज, जे जहागीरदार होते, गुंडेराज, रंगूबाई, अक्रोबा महाराज, अक्रोबा भाऊसाहेब महाराज यांची ह्या समाध्या या ठिकाणी आहेत. आणि पलीकडे आपण बघितलं शिवलिंग आहे. ते शिवलिंग म्हणजे ते धर्मेश्वर लिंग. ज्या वेळेला पांडव अज्ञातवासामध्ये होते, अज्ञात शेवटचं वर्ष होतं, आणि हे अरण्यच होते. हे आपण ज्या मंदिरामध्ये बसलेलो आहोत हे सगळं अरण्यच होतं संपूर्ण. आणि पांडवांनी ह्या ठिकाणी त्यांना असं स्थान योग्य वाटलं आणि त्यांनी धर्मेश्वर लिंग स्थापन केलं. 5 पांडवांनी धर्मेश्वर लिंग स्थापन केलं. आणि त्या धर्मेश्वर लिंगावरून ह्याला अपभ्रंशाने धामणगाव हे नाव पडलं. आणि त्या लिंगावरून ते नाव ते नाव काढलेलं आहे. आणि अजून एक असं समजलं दादा येते की या ठिकाणी भुयार आहे. ते कशासाठी आहे? भुयार या ठिकाणी भरपूर आहेत धामणगावमध्ये. बाबा बोधले महाराज त्या भुयारातून जायचं असं म्हणत होते धामणगाव. पण त्यांना काय बाबा, त्यांना ज्यावेळेला त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेला इच्छा होईल त्यावेळेला ते प्रगट होऊ शकतं. ते भुयाराची काय आवश्यकता नव्हती. या ठिकाणी भुयार आहेत का? भुयार आहे असं समजलं. त्याच्याविषयी थोडी माहिती विचारली आहे. भुयार बोधले महाराजांच्या वाड्यामध्ये किंवा मंदिरामध्ये सुद्धा भुयार आहेत. दादा, त्याची काय माहिती मिळाली का? कुठंपर्यंत आहे, कसं आहे? त्या भुयाराबद्दल काय थोडी माहिती मिळाली का तुम्हाला आतापर्यंत? जे भुयार म्हणजे आहे असं सांगायचं म्हणजे कसं, 2000 वेळेला ज्या वेळेला मंदिरामधलं काम चालू होतं त्यावेळेला आम्हाला संकेत झाला की बाबा या ठिकाणी शिळा आणि शिळा काढल्यानंतर त्या ठिकाणी असं भुयार मिळालं. म्हणून ज्या ठिकाणी भुयार ही आम्हाला माहीत झालं. अशी किती म्हणजे सापडली भुयार मंदिरामध्ये मला किंवा आम्हाला संकेत मिळाल्याशिवाय तर ते करता येत नाही. ती पहिले एक भुयार मिळाली. ज्यावेळेला संकेत होईल काळा तर ते दुसरे भुयार फुललं जाईल. धामणगाव म्हणजे प्रति पंढरपूर आहे. बोधले महाराजांना ही धामणगाव धाकटी पंढरी म्हणून आज पांडुरंगाने दिलेलं आहे.
जी पंढरीची वाट गेली धामगाव आयशी शिवा केली बोधने. आता बोधले महाराजांच्या भक्तीने वेगळा होऊन भगवान पांडुरंग हा धामगावमध्ये आलेला आहे आणि धाकटी पंढरी निर्माण केलेली आहे. जसं पंढरपूरमध्ये चारी बाजूला विसावा आहे, चंद्रभागा आहे, तसं धामगावाला चार बाजूला विसावा आहे आणि नागझरी म्हणजे ही चंद्रभागा आहे, धाकटी पंढरी आहे. आणि बोधले महाराज आषाढी एकादशी ती पौर्णिमा पांडुरंगाने सांगितलं बाबा मी धाकट्या पंढरी म्हणजे धामगावमध्ये वास्तव्य करेल म्हणून तिला धाकटी पंढरी असं म्हटलं जातं. आणखी काय मत होतं पांडुरंग ज्या वेळेस येतो या धामणगावमध्ये ते कुठला वार असतो? एकादशी त्या दिवशी असते. एकादशी ती पौर्णिमा. या एकादशी कुठली एकादशी? शुद्ध एकादशी. बरोबर. शुद्ध एकादशीला भगवान परमात्मा पांडुरंग धामणगावमध्ये आलेले असतात आणि त्यावेळेला बोधले महाराजांच्या घरी ते आलेले असतात आणि त्यांना पालखीमध्ये मंदिरामध्ये आणलं जातं संध्याकाळी आणि परत सकाळी बोधले महाराजांच्या घरी नेलं जातं. असं 4 दिवस 5 दिवस हे असा हा सोहळा चालतो, पालखी सोहळा चालतो. आणि म्हणजे 5 दिवस पांडुरंग आषाढी आणि कार्तिकीमध्ये धामणगावमध्ये असतात आणि अगम्य आणि अपूर्व असा हा सोहळा असतो. या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान परमात्मा पांडुरंग आणि नवनाथ दत्तात्रेय या ठिकाणी पौर्णिमेला बोधले महाराजांना प्रत्येक नवनाथाने एक वस्तू दिलेली आहे. शंगी, शैली, रेखा, काठी, टोपी, कुंडल आणि असा हा सोहळा हे शृंगार आहेत. पांडुरंगाने बोधले महाराजांना सर्व अलंकार चढवले होते आणि बोधले महाराजांनी त्या राजोळ्या वनामध्ये जोग घेतला होता. असा जोगाचा सोहळा अशी परंपरा या धर्मालयामध्ये बोधले महाराजांच्या या धर्मालयामध्ये 350 पावणे 400 वर्ष झालं. त्या नवनाथाचे वस्त्र घालून जोग घेतला जातो आणि जोगाचं गुरु परंपरेचं असं या ठिकाणी कीर्तन होत असतं आणि प्रत्यक्ष 4ला पहाटे 4 वाजता हा जोगाचा सोहळा होतो आणि दुपारी बोधले महाराजांच्या शेतामध्ये ज्या शेतामध्ये बोधले महाराजांनी पाखरं राखलेली आहेत, ज्या आठवड्यावर बसून पाखरं राखली आहेत आणि प्रत्यक्ष भगवान परमात्मा पांडुरंग बोधले महाराजांच्या शेतामध्ये कोरडा खाण्याकरता आलेले आहे आणि कोरडा खायचा एवढं भगवान परमात्म्याचं पोट भरलेलं आहे आणि पांडुरंगाला बोधले महाराजांनी कोरडा खा आग्रह करायचा. भगवान परमात्मा पांडुरंगाने पळायचं त्यावेळेला बोधले महाराजांनी त्यांना पकडायचं आणि बाबा हा ज्ञानेश्वराचा घास खावा असं म्हणायचं. परत भगवान परमात्मा पळून आले की परत त्यांच्या मुलांना पळ आणायचं आता तो कर्माचा घास खावा म्हणजे आणि ममताबाईनं परत पकडायचं पांडुरंगाला की बाबा हे मुक्ताईचा घास खा, भागीरथीने पकडायचं हा जनाबाईचा घास खा आणि भगवान परमात्मा पांडुरंगाने अशी तृप्तीशी ढेकर दिलेली आहे. षड्रस पक्वान वाळलेले ताटी जीव एक वठी बोधला म्हणे आणि भगवान परमात्मा पांडुरंग आणि बोधले महाराज त्या शेतामध्ये त्यांनी जेवण केलेलं आहे, ते शेतामध्ये काळा केलेला आहे आणि असा हा सोहळा त्या धामणगावमध्ये धाकटी पंढरीमध्ये आषाढी कार्तिकी मध्ये असा सोहळा या ठिकाणी चालतो. दादा मला एक सांगा, तुम्ही ही जी घटना तुम्ही सांगितली की पंढरीचा पांडुरंग धामणगावमध्ये येतो बरोबर, ही घटना झाली किंवा शेतातील कोरड्याची गोष्ट असेल, हे साधारण किती वर्ष काढत आहे म्हणजे घटना? 1600च्या शतकामध्ये आहे. 1600च्या शतकामधला आहे. 1600 शतकामध्ये. मग अजून एक सांगा मला असं की या ठिकाणी ही यात्रा भरते किती दिवस भरते? 5 दिवस भरते. 5 दिवस भरते. साधारणतः किती भाविक भरते या ठिकाणी? 1.5-2 लाख भाविक येतात. बरोबर. दरवर्षी चालवतात? दरवर्षी. बरोबर. अजून काय म्हणते? ज्याला पंढरपूरला जाता येत नाही बरोबर असे भक्त भाविक लोक आंध्र, कर्नाटक, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी या धामणगावामध्ये येत असतात आणि आल्यानंतर त्यांची व्यवस्था केली जाते. बोधले महाराजांचं जे रम्य स्थान आहे धामणपूर तर त्याला धामणगाव म्हणतात. बोधले महाराज सुंदर असा त्या ठिकाणी गडी आहे, वाडा आहे, बरं ते श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी पांडुरंगाचे स्थान आहे. नवनाथाचं राजळे वन म्हणून आहे. बोधले महाराजांनी गंगा आणलेली आहे. ती गंगा टाकामध्ये ते विहीर आहे. म्हणजे बरोबर बरेचसे स्थळ या ठिकाणी पाहण्याकरता भक्त भाविकांना या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि सुंदर असं हे गाव आहे.
धन्यवाद दादाने मस्त माहिती दिली आणि त्यासोबत आपल्यापाशी आहेत श्रीराज महाराज पण आहेत. आपण त्यांच्याकडून मी काय माहिती ऐकूया. सर्वप्रथम त्यांचं नाव सांगतील ते. नमस्कार, मी श्रीराज विवेकानंद बोधले, उत्तराधिकारी श्री संत मानकोजी बोधले महाराज संस्था. बरं. आणि आषाढी वारी करता या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी होत असते. बरं. आणि संस्थांना वैराग पोलीस स्टेशन असेल सर्व या ठिकाणी बरोबर. शासनाचं सहकार्य या ठिकाणी लाभतं. आणि म्हणजे दर्शन यात्रेकडे. आणि गेल्या वर्षी तर अशी स्थिती झाली अक्षरशः भाविक बॅरिकेड सुद्धा त्या ठिकाणी राहिले नाहीत. एवढे म्हणजे भाविकांचा ओढा या ठिकाणी होता. महाराज एक असा किस्सा सांगा की बोधले महाराजांचा की जेणेकरून त्या किस्स्यापायी आज हे पूर्ण धामणगाव नावाजलं जातं. असा किस्सा सांगायचा झाला तर मानकोजी बोधले महाराज हे एक क्षत्रिय संत होते. बरोबर. जे महाराष्ट्रात संत झालेले आहेत त्याच्यामध्ये असे एकमेव मानकोजी महाराज एकमेव आणि अद्वितीय अशा प्रकारचे संत होते की जे क्षत्रिय होते. आणि मानकोजी महाराजांचे थोरले बंधू शिवाजी महाराज जे परंपरागत या ठिकाणी वैशाख वारी करायचे. परंतु मानकोजी महाराजांनी हट्ट धरला की मला पंढरीला तू दादा मला नाही. आणि महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी एकादशीचे प्रतिपदा जवळजवळ 7 दिवस महाराज त्या ठिकाणी ईशान्येवरीमध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी ध्यानस्थ बसले. शिवाजी महाराज विनंती करायला लागले, मानकोजी विठ्ठल परमात्म्याचं दर्शन शक्य नाही. आजपर्यंत आम्ही मानजी महाराज असतील आम्ही इतके दिवस वारी केली आम्हाला देव भेटला नाही. बरोबर. तुम्हाला भेटणं कसं शक्य? तुम्ही तर आज आला. तुम्ही आज आला. बरोबर. परंतु महाराज हट्टन धरून बसले त्या ठिकाणी. दर्शन घ्यायचं. मला दर्शन घेतल्याशिवाय मी इथनं हलणार नाही. बरं. आणि महाराज त्या ठिकाणी ध्यानस्थ बसले. 7 दिवस महाराजांनी अन्न नाही वस्त्र नाही सर्व त्याग त्या महाराजांनी अन्न पाण्यास केला. बरं. आणि बटू वेशामध्ये ब्राह्मणाच्या त्या रूपामध्ये ब्राह्मणाच्या बाल रूपामध्ये महाराजांना विठ्ठलाचं दर्शन त्या ठिकाणी दिलं. आणि त्या ठिकाणी जेवणाचं ताट त्या ठिकाणी महाराजांना त्यांनी आणून दिलं. आणि विठ्ठल परमात्म्याला मानकोजी महाराजांसोबत त्या ठिकाणी जेवण केलं. आणि मानकोजी महाराज याप्रमाणे प्रतिवर्षी पंढरपूरला चालले. एक काळ तर असा होता की दुष्काळ त्या ठिकाणी पडला. सर्व मानकोजी महाराजांनी ती धान्याची पेवर उठली. त्या ठिकाणी असणारा जो कडबा आहे तो सर्व शेतकऱ्यांना वाटला, मुक्या जनावरांना दिला. आणि महाराज या ठिकाणी पंढरपूरला गेले. एक कोरड मानकोजी महाराज जाताना घेऊन गेली आणि त्या ठिकाणी लाकडं तोडली. इतक्या महाराजांच्या मिशा अगदी आंबाड्याच्या बाहेरसारखे दिसू लागले. गोरीव कातीव जी महाराजांच्या पायामध्ये वाहनं असायची चपला असायच्या त्या सुद्धा महाराजांना त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत. ती महाराजांनी लाकडं सरपण तोडून ती विकलं आणि त्याचे त्यांना त्या काळात 3 ढगू पैसे आले. त्यांनी एक तो प्रतिवर्षाप्रमाणे चंद्रभागेला त्या ठिकाणी दान दिला. दुसऱ्याचे ढगू पैसा होता ते त्यांनी शिदा घ्यायला ते गेले. आणि किराणा दुकानात गेला असताना त्यांना कोणच त्या ठिकाणी शिदा द्यायला तयार होईल. 1 पैशामध्ये काय आलं? बरोबर. एका ठिकाणी दत्त घाटावर त्यांना एक पैशाने खराब ज्या ठिकाणी शिदा आंबट असा त्याच्यामध्ये किडे अक्षरशः पडले होते ती महाराजांना दिला. ती महाराज घेऊन त्या वाळवंटामध्ये आले. आणि मानकोजी महाराजांनी 3 दगड मांडून चूल त्या ठिकाणी तयार केली. महाराज सगळ्या पंढरपुरात काय लागले, मला तर ब्राह्मण दाम्पत्याला जेवण द्यायचं आहे या ठिकाणी. महाराजांना कोण सापडेना. महाराज व्याकुळ होऊन त्या ठिकाणी बसले. अशी दयनीय अवस्था महाराजांची त्या ठिकाणी भक्तीने व्याकुळ महाराज त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी स्वतः पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी एका दरिद्री ब्राह्मणाच्या रूपामध्ये त्या वाळवंटामध्ये आले. आणि मानकोजी महाराजांना म्हणले. मानकोजी महाराजांचा त्या ठिकाणी नमस्कार केला. आणि मानकोजी महाराजांना त्यांनी विचारलं तुम्ही शिदा प्राशन करा. त्या ठिकाणी तयार झाले. आणि लगेच तिकडं रुक्मिणी आई साहेबांना प्रश्न पडला की पांडुरंग परमात्मा या ठिकाणी कुठे गेले. त्यांनी प्राचार्य केला असताना लगेच या ठिकाणी त्यांना भासवलं की बाबा या ठिकाणी वाळवंटात आलेले. बरोबर. त्यांनी सुद्धा त्यांचं पत्नीचं त्या एका दरिद्री महिलेचं रूप घेतलं. त्या वाळवंटात आले. हे आमचे दाम्पत्य हे आमच्या पत्नी त्यांची भेट घालून दिली. मग
त्या रुक्मिणी आई साहेबांच्या रूपानं त्याच्या वृद्ध ज्या काय महिला त्या होत्या त्या म्हणल्या महाराजांना की तुम्ही त्या ठिकाणी स्नान वगैरे करून या, तोपर्यंत मी या ठिकाणी पालण्याचा प्रसाद बनवतो. मानकोजी महाराज आणि त्या ठिकाणी जे कोण वृद्ध होते पांडुरंगाच्या ह्याच्यामध्ये ते स्नानाला गेले. स्नान वगैरे करून शुचिरभूत झाले आणि परत त्या ठिकाणी आले. स्वादिष्ट असे पानगे त्या ठिकाणी 3च पानगे त्या प्रसादाचे तयार झाले आणि मग त्यांनी ते ताटामध्ये वाढावं आणि मानकोजी महाराजांनी आणि पांडुरंगाने ते प्राशन करावं आणि ते मानकोजी महाराज म्हणू लागले ताईसाहेब तुम्ही घ्या त्यात पानगे प्राशन करा. त्या काय तयार होईल परंतु एवढे पानगे पोट भरून खाल्ले असता काय त्याची चव सांगत. ज्याचं रुक्मिणी आई साहेबांनी त्या ठिकाणी पानगे बनवले त्याची काय चवीचं त्या ठिकाणी अमृत रस त्या ठिकाणी निर्माण त्याच्यामध्ये झाला. आणि इकडं मानकोजी महाराज टोपल्यात बघतायत तर 3 पानगे ते तसेच आहेत. त्या ठिकाणी त्यांना प्रसिद्धी आहे. अशा प्रकारे मानकोजी महाराजांची त्या ठिकाणी भेट झाली. आणि आपल्या आत्मज्योतीतला असणाऱ्या मानकोजी महाराजांनी त्यांना मूर्ती त्या परमात्म्याला दान केली. ती मूर्ती आणून महाराजांनी त्या ठिकाणी स्थापन केली. तसेच मानकोजी महाराज पुढं मांडव्याला गेले. त्या ठिकाणी विरूपाक्ष भारतींचा त्यांनी उपदेश घेतला. पतंजली ऋषींचे जे असणारं योगशास्त्र आहे त्याचा त्यांनी उपदेश खेचरी मुद्रेचा उपदेश केला. आणि खेचरी मुद्रेच्या बळावरच आज मानकोजी महाराज या ठिकाणी संजीवन समाधी घेण्यात यशस्वी झाले. अजून काय सांगते महाराजांबद्दल असं भरपूर किस्से आहेत. ज्याचा त्या ठिकाणी 25 अध्यायाचा बोधिलीलांबरी महाराजांचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये भालजी महाराज वडील होते महाराज दुष्काळ पडला असा सोडला त्या ठिकाणाहून इकडे आले. हे तो दुथड्या ही नागझरी नदी वाहत होती त्या ठिकाणी त्यांनी तुळजापूरला दर्शन घेतलं. पुन्हा हे तर मानकोजी महाराजांचे वडील राहिले आणि शिवाजी आणि मानकोजी पुढं महाराजांचा इतिहास चालू झाला. मस्त माहिती दिली अप्रतिम. देवस्थानाबद्दल काय म्हणता येईल? हे जो सध्याचं जे देवस्थान आहे म्हटलं काही ठिकाणी पडझड झालेली आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं? देवस्थानचं काम चालू आहे. एक 25 लाखाचा आपण सभामंडप घेतलेला आहे लोकांच्या देणगीमध्ये. आणि आता थोडं बरंच काम झालेलं आहे. फक्त भाविकांच्या सुविधेसाठी रस्त्याचं काम, पाण्याचं काम, स्वच्छतेचं काम, बरीच ह्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर बरेच वनराई झालेले आहेत, झाडं लावलेली आहेत. दादा काय विचारलं माहिती आहे का? एवढं पुढं जागृत देवस्थान आहे बरोबर आहे का? आज संत तुकाराम, संत माऊली महाराज या सर्व मार्गामध्ये आज बौद्ध नाव निघते बरोबर आहे. त्यासाठी असं वाटतं की मंदिर बघितली वाटतं की मंदिराचं शुभीकरण व्हावं, मंदिरामध्ये पण थोडाफार खर्च व्हावा बरोबर आहे का? मंदिर पुनर्वसन व्हावं असं काय वाटतं तुम्हाला? नाही होणार ना, तेच चालू आहे आता. तीर्थक्षेत्र खास निधी असतो शासनाचा, तो निधी काय आपण या ठिकाणी वापरणार आहोत. काही मूर्तिनिवास, काही स्वच्छालय त्याचं कामकाज चालू आहे आणि काय काय पूर्ण झालेलं आहे आणि आता काय काय कामं चालू आहे. बौद्ध महाराजांचं ते राहतं निवासस्थान आहे बरोबर, ते देवकोळी म्हणतात त्या ठिकाणी. ते देवकोळीचं काम झालेलं आहे आणि काय काय त्या निवासस्थानाचं काम चालू करणार. बरं सांगायचं झालं तर मानकोजी महाराजांचे चिरंजीव यमाजी महाराज त्यांची पलीकडं त्या ठिकाणी समाधी आहे. आणि प्रत्येकाची ही म्हणजे मंदिर म्हणजे पूर्ण परिवाराच्या या ठिकाणी समाधी आहेत. मानकोजी महाराज चिरंजीव, त्यानंतर त्यांची नातू आणि त्या समाधीबरोबरच त्यांची जी धर्मपत्नी आहे त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी समाधी आहे. बरोबर असं आहे का? अशा पद्धतीने अजून काय सांगते? अजून सांगायचं झालं तर मानकोजी महाराजांचे जे काही ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी हस्तलिखित आहे. त्यांचे ज्या ठिकाणी त्यांनी 125 अभंग लिहिले आहेत जे त्यांच्या हस्ताक्षरात जे त्यांनी स्वतः लिहिले आहेत त्याचे आपल्याकडं दस्त आहे. त्याचप्रमाणे त्यांचा भक्तिविजय या ग्रंथामध्ये महाराजांचा उल्लेख आहे. त्या ठिकाणी 2 मानकोजी
अध्याय हरिविजयमध्ये हरिविजयमध्ये देखील आहे. श्रीराज महाराज तुम्ही आता कीर्तन पण करता बरोबर आहे. मग आपल्या या गावाचा किंवा बौद्ध माणसाचा कुठे प्रसंग सांगता नाही कीर्तनामध्ये? प्रसंग ज्या त्या ठिकाणी आम्ही सांगतोच. हां. कथा ज्या मालकोजी महाराजांच्या आहेत, हं. बोधले नामकरीकरांच्यातल्या किंवा ज्या अज्ञात आहेत भाविकांपासून आम्हाला ज्ञात आहेत, अशा कथा आम्ही नेहमी कीर्तनात आता सांगतो. तुम्ही पण कीर्तन करता, तुमचे वडील पण कीर्तन करता. हो. मग अशी काही गाव असतात की त्या ठिकाणी तुम्हाला असा प्रसंग सांगू वाटतो बौद्ध महाराजांचा, त्याच्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात तुम्हाला? लोकांच्या प्रतिक्रिया की ज्याला कधी ऐकलं नाही, कधी पाहिलं नाही, असा प्रसंग सांगितलं माणूस इच्छुक विचारतो बरोबर आहे का? लोकांना त्या ठिकाणी उत्कंठा निर्माण होते. हां, ते विचार. त्या ठिकाणी आश्चर्यचकित लोक बरोबर आहे. दर्शनाला इकडे येतात. हां. ज्या वेळेला आम्ही कीर्तन करतो त्यावेळेला आमच्याकडं पाठीमागं दर्शन घ्यायची अशी परंपरा आहे. बरं. पहिल्यांदा पुढे घेतलं जातं दर्शन आहे, मग पाठीमागं घेतलं. बरं. ती लोक विचारतात बाबा पाठीमागं तुम्ही दर्शन काय घेता? हां, बरोबर. कारण भगवान परमात्मा पांडुरंग बोधले महाराजांच्या पाठीमागं उभा राहिला कीर्तन करण्याला. हां. ज्यावेळेला बोधले महाराजांना कीर्तनच येत नव्हतं हां. त्यावेळेला भगवान परमात्म्याने बोधले महाराजांना उठवलं आणि बोधले महाराज म्हणू लागले बाबा मला कीर्तन येत नाही. ते म्हणाले बाबा तू उभा राहा, तो नुसतं उभा राहा, मी कीर्तन करतो. म्हणून भगवान परमात्मा पांडुरंगाने कीर्तन बोधले महाराज नुसते उभा राहिले पण भगवान परमात्म्याने कीर्तन केलं. म्हणून पहिल्यांदा बोधले महाराजांच्या पाठीमागं पांडुरंग असतात म्हणून पहिल्यांदा कीर्तनाच्या अगोदर पाठीमागं दर्शन घेतलं. म्हणजे तुम्ही बी कीर्तन करायच्या अगोदर पाठीमागे मग कीर्तन कीर्तनाला सुरुवात केली. बरोबर. त्याच्यामुळे लोक विचारत असतील लोक विचारतात. आणि असं कधी झालंय का तुम्ही कीर्तनात तुम्ही किस्सा सांगितलाय किंवा लोकांचं इच्छुक पण असं झालंय की कुठलं गाव आहे प्रकार असा झालाय का? अशी चर्चा असेल ना? असं आहे ती पापरी म्हणून आहे गाव जे बोधले महाराजांची जे पालखी सोहळा जातो त्या पालखी सोहळ्यातील ते गाव आहे. त्या ठिकाणी बोधले महाराज त्या पापरीवरून जात होते. बरं. आणि त्या पापरी गावातीलच बोधले महाराजांची दिंडी ज्या वेळेला निघाली त्यावेळेला त्या पाटलांची सून ती सून ती बोधले महाराजांच्या दिंडीमध्ये सामील झाली. जी आपल्या शेतावर भाकरी आणि पाटी घेऊन निघाली तशी दिंडीमध्ये सामील झाली आणि बोधले महाराजांबरोबर ते पंढरपूरला गेले. बरं. आणि पंढरपूरला गेले बोधले महाराजांनी ओळखलं की बाबा ही आपल्या बरोबर आलेली आहे, शेतामध्ये चाललेली आहे. भगवान परमात्मा पांडुरंगाने पाहिलं की बाबा ही आपल्या बोधले महाराजांच्या दिंडीमध्ये ही आता पाटलाची सून आलेली आहे.